श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। मागच्या अध्यायात जे कथन केले त्यापेक्षाही या अध्यायात श्री साईबाबांचे कल्पनातील कौशल्य मी कथन करतो। कथेची संगती मागचीच आहे। इसवी सन 1916 साली बाबांची अगाध लीला ऐकून त्या वर्षी एक भजनी मेळा शिर्डीत दर्शनाला आला। ही सर्व मंडळी प्रवास करीत होती। त्यांनी मद्रास येथे बाबांची कीर्ती ऐकली आणि काशी यात्रेला जात असताना वाटेत ती मंडळी शिर्डीला थांबली। साईबाबा थोर, उदार व दान करणारे महान संत होते। यात्रेकरूंना कृपावंत होऊन ते खूप पैसा वाटीत असत। दिडक्या, चवल्या, अगदी सहजपणे आणि अधेल्या पावल्यांचा पाऊस पाडत, म्हणजे भरपूर पैसे वाटत असत। कुणाला 10, कुणाला 20 तर कुणाला 50 रुपये ते देत असत। हे काय सणाच्या किंवा उत्सवाच्या दिवशी काही विशेष कार्य असताना किंवा पुण्यकाळ असतानाच नव्हे, तर दररोज वर म्हटल्याप्रमाणे मोठ्या खुशीने ते वाटीत असत। पहुडे व भवय्ये येत असत आणि नाचत असत। गवई गाणे गात असत आणि भाट स्तुती करत असत। तमासगीर मुजरे देत असत आणि हरिभक्त भजन करण्यात रंगून जात असत। महाराजांची अशा उदार स्वभावाची व दानधर्म करण्यात सरळ हाताची कीर्ती, कर्णोपकरणे ऐकून हे लोक दर्शनाची इच्छा मनात धरीत असत। कधी मनाला आले तर बाबा प्रवाशांनाही पैसे वाटीत असत। साईनाथ दयेची मूर्ती होते। दीनदुबळ्याच्या गरजा व दुःखे काय आहेत याची सहृदयपणे ते विचारपूस करीत असत आणि त्यांना मदत करीत असत। एक पुरुष 3 स्त्रिया मिळून म्हणजे आपण स्वतः, पत्नी, मेहुणी व मुलगी मिळून अवघ्या 4घांवर तो मेळावा संत दर्शन घेण्यास उत्सुक होता। साईबाबांचे दर्शन घेऊन ही मंडळी समाधान पावली आणि दररोज नियमाने त्यांच्या पुढे प्रेमपूर्वक भजन करू लागली। त्यांचा संप्रदाय रामदासी होता। ते अत्यंत उत्साहाने भजन करीत असत आणि बाबा देखील मनात आल्या रुपया 8 आणे त्यांना देत असत। कधी त्यांना बर्फी देत असत तर कधी रिकाम्या हाती परत पाठवित असत। बाबांची ही नेहमीची पद्धत होती, परंतु निश्चित असे काहीच नव्हते। पैसे वाटीत हे तर खरे होते, यात मुळीच खोटे नव्हते, परंतु ते सर्वांना देत नव्हते। त्यांच्या मनाचा कुणालाच पत्ता लागत नव्हता। फकीर फुकटे व भिक्षेकरी सदा बाबांच्या दारी येत असत, परंतु बाबा जरी दयाळू होते तरी ते दानधर्म सर्वांनाच करीत नसत। ज्याची लाभकाळाची वेळ येत असे त्यालाच ही संतांचा स्पर्श झालेली भाग्याची सुखपरवडी कवडी लाभत असे। याविषयीची एक गोष्ट ऐकून श्रोते संतुष्ट होतील ती त्यांच्या पुढे ठेवून मग पुढची वाट धरूया। प्रातःकाळची न्याहारी आटपून बाबा जेव्हा मशिदीत धुनीजवळ खांबाशेजारी बसत असत तेव्हा अमनी तेथे येत असे। ती 3 वर्षाची नागडी पोर हातात जिनतानाची उघडी डबी हातात घेऊन आई जमलीसह ती वेळ साधून घाईघाईने येत असे। अमनी बाबांच्या मांडीवर बसत असे आणि डबी बाबांच्या हातात देऊन बाबांचा हात धरून बाबा रुपया रुपया असे म्हणत असे। बाबांना मुलांचे भारी वेड होते। ती पोरही गुबगुबीत व सुंदर होती। बाबा तिचे मुके घेत असत, हाताने कुरवळत असत आणि तिला पोटाशी धरत असत। बाबा तिला पोटाशी धरीत, पण अमनीचे चित्त रुपयाकडे असे। खिशाकडे पाहत ती म्हणे, बाबा दे ना मला, दे ना। अमनीचा तो पोर स्वभाव, परंतु थोड्या मोठ्यानाही पैशाचा तसाच लोभ होता। ते स्वार्थ साधण्यासाठीच धडपड करतात, परमार्थासाठी क्वचितच एखादा प्रयत्न करतो। पोरगी बाबांच्या मांडीवर बसलेली असे आणि तिची आई कटड्याबाहेर दूर उभी राहून मुलीला खुणवत असे की रुपया देईपर्यंत तेथून हलू नकोस। मग बाबांनी रागाने म्हणावे, तुझ्या बापाचे मी काही लागतो काय? उठल्या सुटल्या माझ्या मागे लागतेस, निरुपयोगी फुकट खाऊ मेली। परंतु हा राग मात्र बाहेर दाखवायला असे, आतून हृदयात प्रेमाच्या लाटा उसळत असत। मग खिशात हात घालून ते रुपया काढीत असत आणि तो डबीत घालून ती घट्ट झाकली की खट्ट आवाज होत असे आणि डबी हातात पडताच ती पोर लगेच घराची वाट धरीत असे। हे तर न्याहारीच्या वेळी होत असे। तसेच जेव्हा बाबा लेंडीवर जायला निघत असत तेव्हाही अमनीला 1 रुपया देत असत आणि रागावतही असत। अशा तऱ्हेने दर दिवशी 2 तिला, 6 त्या जमनीला, 5 दादा केळकरांना, 2-2 भागोजी शिंद्याला व राधाकृष्णबाईला, 10 ते 15 तात्या कोते पाटलाला, 15 ते 50 फकीर बाबाला व 8 गोरगरिबांना ते नित्य नियमाने वाटीत असत। असो, अशी ही उदाहरणे दान करण्याच्या स्वभावाची कीर्ती त्या मद्रासी मंडळींनी ऐकून
साहजिकच पैसे मिळवण्याची आशा उत्पन्न झाल्याने बाबांसमोर भजन करण्यास सुरुवात केली. बाहेरून ते भजन भावभक्तीचे वाटे, परंतु आतून त्यामागे पैशाची मोठी हाव असे. बाबा पैसे देतील या आशेवर ती सर्व मंडळी शिर्डीत राहिली. त्यातील तिघांना बाबांची खूप द्रव्य द्यावे अशी फार इच्छा होती, परंतु त्यातील मद्रासीच्या पत्नीचा साईचरणी भजन करण्याचा शुद्ध भाव होता. पावसाळ्यात आकाशातील ढगांना पाहून जसा मोर आनंदाने नाचेल किंवा चंद्राला पाहून चकोर पक्षी आनंदित होईल, तसेच बाबांना समोर पाहून तिला प्रेम उत्पन्न झाले. एकदा दुपारची आरती चालू असताना कृपामूर्ती साईनी तिची शुद्ध भावाची अवस्था पाहून तिला प्रभू रामचंद्रांच्या रूपाचे दर्शन दिले. इतरांना नित्याचे साईनाथ, तर त्या बाईच्या नजरेला जानकीकांत म्हणजे सीतेचे पती श्रीराम दिसले. तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. ती दोन्ही हाताने टाळ्या वाजवित होती आणि त्याबरोबर डोळ्यातून अश्रू ढाळीत होती. ते दृश्य पाहून सर्व लोक आश्चर्य करू लागले आणि त्या सगळ्यांच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली की तिला प्रेमाचा पूर का यावा आणि तिला एकटीलाच इतका आनंद का व्हावा. पुढे तिसऱ्या प्रहरी आपल्या पतीला आपणहून अत्यंत आनंदित झालेली ती रामदर्शनाचे नवल व साईबाबांची अद्भुत करणी सांगू लागली. निळ्या रंगाच्या कमळाच्या पाकळ्यासारखा सावळा वर्ण असलेला, भक्तांच्या इच्छा पुरवणारा, कल्पवृक्ष असलेला तो हा भरताचा भाऊ, सीतेला आनंद देणारा दशरथाचा पुत्र राम मला दिसला. डोक्यावर मुकुट व कानात कुंडले यांनी अलंकृत वनपुष्पांच्या हाराने शोभणारा, पिवळे वस्त्र धारण केलेला, 4 हात असलेला जानकीचा म्हणजे जनक राजाच्या मुलीचा पती मला दिसला. शंख चक्र व गदा धारण केलेला, छातीवर श्रीवत्स खूण असलेला, कौस्तुभमणी गळ्यात घातलेला तो हा मनोहर रूप असलेला सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम मी पाहिला. माणसाचे रूप धारण केलेला, विष्णूचा असामान्य अवतार असलेला, सीतेची प्राण धारण किंवा उत्साहवर्धक चेतन शक्ती असणारा, मन आकर्षून घेणारा, धनुष्य धारण करणारा श्रीराम मला दिसला. बाहेरून दिसला जरी हा फकीर दिसत असला, दारोदारी भिक्षा मागत असला, तरी मला तो जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी श्रीराम दिसला. वरवर जरी हा अवलिया दिसत असला, कोणाला मनात कसाही दिसत असला, तरी मला तो जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी दिसला. बाई मोठी भाविक होती, पण तिचा पती अतिशय स्वार्थी होता. स्त्रियांची दात अशीच भोळी असते. या ठिकाणी रघुपती कोठून कसा येईल? मनात जसे असते तसे भोळ्या भाविकांना दिसते. आम्हा सर्वांना साई दिसतात आणि हिलाच रामाचे रूप कसे दिसेल? असे वेडेवाकडे नाना तर्क करून त्याने तिची अवहेलना केली. परंतु बाईच्या मनाला खेद वाटला नाही. तिला खोट्या कल्पना करणे माहीत नव्हते. ती पूर्वी मोठी अधिकारी असल्याची तिची भारी प्रसिद्धी होती. म्हणतात तिला प्रहरी सुखदायक रामदर्शन होत असे. पुढे तिला द्रव्याचा लोभ सुटला आणि द्रव्यापाशी देव नसतो म्हणून रामदर्शन बंद झाले. लोभाचा असा हा नैसर्गिक गुण आहे. साईबाबांना तिची सर्व हकीकत ठाऊक होती. त्या बाईची वाईट प्रवृत्ती आता नाहीशी झालेली जाणून त्यांनी तिला पुन्हा रामाचे दर्शन दिले आणि तिची इच्छा पुरी केली. असो, पुढे त्याच रात्री कशी आश्चर्यकारक घटना घडली पहा. झोपेत त्या बाईच्या पतीला एक मोठे भयंकर स्वप्न पडले. आपण एका शहरात आहोत. तेथल्या पोलिसाने आपल्याला पकडले आहे आणि हात पाठीमागे वळवून बांधून त्याची टोके आपल्या हाताने जोराने आवळून मागे उभा आहे. तेथेच त्या जागी एक पिंजरा होता, ज्याच्या बाहेर जवळच साईबाबा गुपचूप स्वस्त जणू काय सर्व पाहायला उभे होते. असे साई महाराजांना जवळ पाहून तो गृहस्थ दोन्ही हात जोडून केविलवाणे मुख करून दीनपणे म्हणाला, बाबा, आपली कीर्ती ऐकून आम्ही आपल्या चरणांपाशी आलो असता तुमच्या समोर प्रत्यक्ष आमच्यावर हा कसा प्रसंग यावा? महाराजांनी उत्तर दिले, केलेले कर्म भोगले पाहिजे. त्यावर तो गृहस्थ अत्यंत नम्रपणे म्हणाला, मी तर असे काही केले नाही, निदान या जन्मी तरी काही केले नाही की ज्यामुळे हे संकट गुजरावे. तेव्हा महाराज म्हणाले की दुसऱ्या पूर्वीच्या जन्मी केले असेल. मग त्याने उत्तर दिले, मागील जन्मांचे मला काय ठाऊक, आणि केले असेल तरी आता आपल्या दर्शनाने ते भस्म झाले पाहिजे. आम्हाला आपले दर्शन झाल्यामुळे अग्नीपुढे जसे वाळलेले गवत मुळासकट भस्म होऊन जाते, तसा त्या केलेल्या कर्मापासून मी मुक्त कसा नाही होणार? तेव्हा महाराजांनी विचारले, असा विश्वास आहे तरी का? गृहस्थाने होय म्हटल्यावर बाबांनी त्याला डोळे बंद करण्यास सांगितले. आज्ञेप्रमाणे डोळे बंद करून तो उभाच होता. तोच धाड दिशी कोणी पडल्याचा आवाज त्याने ऐकला. तो आवाज कानी पडताच तो दचकला आणि डोळे उघडून पाहू लागला.
तर स्वतः बंधनातून पूर्णपणे सुटलेला दिसला आणि पोलीस रक्ताने माखलेला राहिला. त्यामुळे तो गृहस्थ फार घाबरून महाराजांकडे पाहू लागला. महाराज हसत त्याला म्हणाले, बरा सापडलास तू आता. पोलीस अधिकारी आता येतील आणि येथील सर्व प्रकार पाहून तुलाच आवरण्यास कठीण असा आडदांड माणूस म्हणून पुन्हा कैद करतील. मग तो गृहस्थ निसंशय मनाने म्हणाले, बाबा आपण खरेच बोलता, कसंही करून सोडवा आता. तुमच्याशिवाय वाचवणारा आणखी कोणी मला दिसत नाही. असे ऐकून साई महाराज त्याला म्हणाले, पुन्हा डोळे झाप. त्याप्रमाणे करून त्या गृहस्थाने डोळे उघडले तर आणखी आश्चर्याची परिस्थिती झाली. स्वतः आपण पिंजऱ्याच्या बाहेरील जागेत आणि साई महाराज आपल्या जवळच उभे असलेले दिसले. लगेच त्याने साष्टांग नमस्कार घातला. त्यावर बाबांनी त्याला विचारले, आताचा तुझा नमस्कार व यापूर्वी जो नेहमी घालत होतास या दोन्हीत काय फरक आहे तो मला विचार करून सांग. त्यावर त्या गृहस्थाने उत्तर दिले, जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वीचा नमस्कार केवळ पैशा करता होता, पण आताचा आपण परमेश्वर आहात या भावनेने आहे. पूर्वी आपल्याबद्दल मुळीच प्रेम किंवा भक्ती नव्हती. इतकेच नव्हे तर मुसलमान नसून आम्हा हिंदूंना बाटविता किंवा शास्त्रविरुद्ध आचरण करविता म्हणून मनात राग होता. त्यावर बाबाने विचारले, तुझ्या मनात मुसलमानांच्या देवाची भक्ती नाही का? गृहस्थाने नाही म्हटल्यावर बाबाने त्याला विचारले, तुझ्या घरी पंजा नाही का, ज्याची तू मोहरच्या दिवसात पूजा करतोस? तसेच तुझ्या घरी काडबबी नावाचे मुसलमानी दैवत नाही का, जिला लग्न कार्यात पूजून आणि मानपान देऊन शांत करतोस? होय म्हणून गृहस्थाने मान्य केल्यावर महाराजाने त्याला आणखी काय इच्छा आहे का म्हणून विचारता आपले गुरु समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनाची इच्छा त्याला झाली. तेव्हा महाराज त्याला मागे वळून पहा असे म्हणाले आणि त्याने मागे वळून पाहताच समर्थ स्वामी मूर्तिमंत समोर उभे दिसले. गृहस्थाने त्यांना नमस्कार घालताच ते जागच्या जागी अदृश्य झाले. मग तो गृहस्थ जिज्ञासापूर्वक आणखी काही महाराजांना विचारू लागला, बाबा आपले वय झालेले आहे, आपले हे शरीर म्हातारे दिसत आहे. आपल्याला आपल्या आयुष्याची मर्यादा म्हणजे आणखी किती वर्ष आपण जिवंत राहणार हे ठाऊक आहे का? काय म्हणतोस, मी म्हातारा आहे? माझ्याबरोबर धावून तर पहा. असे म्हणून साई महाराज धावू लागले आणि हा त्यांच्या मागे पळू लागला. महाराज मोठ्या वेगाने धावत असता वर हवेत जी धूळ उडाली त्या अवधीत अनुकूल वेळ ते अदृश्य झाले आणि गृहस्थाला जाग आली. असो त्याला जेव्हा जाग आली आणि जेव्हा त्याने स्वप्नातील स्थितीचा विचार केला तेव्हा त्याच्या मनाच्या भावना पालटल्या आणि तो बाबांच्या महिमाची प्रशंसा करू लागला. साईची अशी आश्चर्यकारक करणे पाहून त्यांच्या चरणी त्याची भक्ती जडली आणि पूर्वीची स्थिती बदलून बाबांबद्दलची संशयाची भावना मावळली. पाहू जाता ते अवघे स्वप्नच होते, परंतु ते प्रश्न आणि ती उत्तरे ऐकून श्रोत्यांनी त्यातील गूढ भावार्थ लक्षात घ्यावा. असा हा प्रश्नोत्तराचा संवाद झाला आणि त्या मद्रासी गृहस्थाला चांगली जाणीव झाली आणि हास्य विनोदाने त्याचा साईबाबांबद्दलचा विरोध नाहीसा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ही मंडळी मशिदीत दर्शनाला आली तेव्हा साईनाथांनी कृपा करून त्यांना 2 रुपयाची बर्फी दिली. तसेच स्वतःच्या पदरचे 2 रुपये देऊन त्या सगळ्यांना काही दिवस ठेवून घेतले. मंडळींचे असे नियमित भजन पूजन चालले आणि काही काळानंतर ती मंडळी पुढे जायला निघाली. बाबांकडून जरी फार पैसा मिळाला नाही तरी आशीर्वाद भरपूर मिळाला. अल्लाह मालिक बहुत देगा, अल्लाह तुम्हारा अच्छा करेगा. पुढे हेच त्यांच्या उपयोगाला आले. साईच्या आशीर्वादाच्या वचनांनी व वाटेत चालत असताना त्यांची आठवण रात्रंदिवस ध्यानीमानी येत असल्याने त्यांना स्वप्नात सुद्धा किंचितही दुःख झाले नाही. आशीर्वादाप्रमाणे काहीही कमी न पडता भरपूर यात्रा घडल्या आणि वाटेत मुळीच त्रास न होता ते सुखरूप आपल्या घरी येऊन पोहोचले. मनात योजल्या होत्या त्या यात्रा तर घडल्याच, त्याचबरोबर त्याहून अनेक यात्राही घडल्या. सगळ्यांना अनुपम असा आनंद झाला आणि ते साईच्या शब्दाचे कौतुक गाऊ लागले. साई संतांचे आशीर्वचन अल्लाह अच्छा करेगा हे बोल अक्षरशः खरे होऊन त्या मंडळींचे मनोरथ पूर्ण झाले. अशा या तीर्थयात्रेला निघालेल्या सदाचार संपन्न सत्वगुणयुक्त भगवत भक्त मद्रासी लोकांना साईबाबा संसाराच्या बंधनातून सोडवणारे झाले. अशीच आणखी एक सुरज कथा मी सांगतो. श्रोत्यांनी ती काळजीपूर्वक ऐकावी. भक्तिभावाने श्रवण केली तर भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे कल्पवृक्ष परमदयाळू साई भक्तांच्या इच्छा कंटाळा न करता सदा सर्वदा प्रेमाने कशा पुऱ्या करतात याचे श्रोत्यांना आश्चर्य वाटेल. ठाणे जिल्ह्यात वांद्रे हे तालुक्याचे शहर आहे. तेथे रघुनाथराव तेंडुलकर नावाचे तीव्र बुद्धीचे, गंभीर स्वभावाचे व बहुश्रुत म्हणजे बऱ्याच गोष्टी ऐकलेले व बऱ्याच गोष्टींचे ज्ञान असलेले एक श्रेष्ठ भक्त होते.
ते सदा मोठे आनंदी असून साईच्या पदकमली तेथील उपदेशरूपी मधाच्या आशेने साईनामाचा अखंड जप करीत भक्तीने रंगून गेले होते. स्वतः रचलेल्या अभंगाच्या संग्रहाला रघुनाथ सावित्री भजनमाला नावाच्या पुस्तकाचे रूप देऊन त्यात त्यांनी साईबाबांच्या लीलांचे वर्णन केले आहे. ते जो वाचील त्याला त्याच पावलोपावली साईच दिसेल. त्यांच्या पत्नीचे नाव सावित्री होते व त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव बाबू होते. त्या दोघांचा विचित्र अनुभव पहा आणि साईच्या चरित्राचे नवल ऐका. एकदा वैद्यकीय पाठशाळेमधून परदेशीय वैद्यकी शिक्षण घेत असलेला बाबू पास होण्याच्या खात्रीबद्दल मनात शंका असल्याने परीक्षेला बसत नव्हता. त्याने रात्रीचा दिवस करून अति मेहनत घेऊन अभ्यास केला होता. एकदा त्याने सहज एका ज्योतिषाला मी परीक्षेत पास होईन का म्हणून प्रश्न केला. तेव्हा त्या ज्योतिषाने पंचांगाची पाने चाळून ग्रहांची स्थाने पाहून बोटांनी राशी व नक्षत्रे मोजून चिंतायुक्त चेहऱ्याने बाबाकडे पाहून सांगितले, तू फार मेहनत घेतली आहेस, परंतु यावर्षी ग्रहांचा जोर नाही. पुढल्या वर्षी तो फार श्रेष्ठ आहे. त्या वर्षी परीक्षा निशंकपणे पदरी पडेल. हे ऐकून विद्यार्थी बाबूच्या मनाला धक्का बसला आणि त्याने भीती घेतली की जर माझे श्रम फुकट जाणार असतील तर परीक्षेला बसून तरी कोणते सार्थक होणार आहे. काही दिवसांनी पुढे त्या विद्यार्थ्याची आई शिर्डीला गेली असताना साईबाबांच्या चरणी मस्तक ठेवून नमस्कार करीत असता क्षेमकुशलाच्या गोष्टी निघाल्या. त्यावेळी मुलाच्या परीक्षेची गोष्ट निघाली आणि ती आई दीनपणे बाबांना म्हणाली, ग्रहांचा जोर असता तर मुलगा परीक्षेला बसला असता. ज्योतिषांनी पत्रिका पाहिली आणि यावर्षी योग नाही असे म्हणाले, म्हणून मुलगा अभ्यासाची तयारी असूनही परीक्षेला जात नाही. बाबा, हा असा ग्रहांचा फेरा का आला? याच वर्षी का अशी निराशा झाली? परीक्षा एकदाची पदरी पडेल अशी आम्हा सर्वांना फार आशा होती. तिची ही कळकळीची प्रार्थना ऐकून बाबा म्हणाले, त्याला म्हणावे, माझे ऐक, पत्रिका गुंडाळून ठेव आणि स्वस्थ मनाने जाऊन परीक्षेला बैस. कुणाच्या नादी लागू नका. जन्मपत्रिका पाहू नका. समुद्रिकांवर विश्वास ठेवू नका. नेटाने अभ्यास चालू ठेवा. मुलाला सांगा की त्याला यश येईल. स्वस्थ मनाने परीक्षेला बैस. निराश होऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. असो. बाबांची आज्ञा घेऊन आई आपल्या गावी परतली आणि मुलाला बाबांचा निरोप सांगून त्याला त्या आईचे उत्साहपूर्वक आश्वासन दिले. मुलगाही साईच्या शब्दांनी आनंदित होऊन परीक्षेला बसला आणि ठराविक वेळेत लेखी प्रश्नांची उत्तरे दिली. लेखी परीक्षा पूर्ण झाली. उत्तरेही संपूर्ण लिहिली, परंतु स्वतःबद्दल स्वतःच्याच असलेल्या अविश्वासाने पछाडल्याने त्याची स्थिर झालेली बुद्धी पुन्हा चळली. पास होण्याला हवी तशी चांगली उत्तरे लिहिली होती तरी त्या विद्यार्थ्याला ती अपुरी वाटली आणि त्याने धीर सोडला. खरे पाहता तो लेखी परीक्षेत पास होता तरी त्याला वाटले की तो नापास झाला आहे, म्हणून तो उदास होऊन तोंडी परीक्षेला बसेना. इकडे तोंडी परीक्षेला आरंभ झाला. पहिला दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी त्याचा एक मित्र घरी आला तर तो विद्यार्थी जेवायला बसलेला होता. मित्र म्हणाला, काय आश्चर्य, परीक्षकाला तुझी काळजी. त्याने मला सांगितले, जा पाहून ये, तेंडुलकर काल परीक्षेला का नव्हता आला. तेव्हा मी त्याला सांगितले, तो लेखी परीक्षेत नापास झाला आहे. तेव्हा तोंडी परीक्षेचे श्रम कशाला म्हणून तो उदास होऊन घरी बसला आहे. त्यावर परीक्षक मला म्हणाला की तू जा, असेल तसा त्याला घेऊन ये आणि लेखी परीक्षेत पास आहेस अशी खबर त्याला दे. हे ऐकल्यावर त्या विद्यार्थ्याचा आनंद किती वर्णावा. त्याने साई महाराजांचा धावा केला आणि एकही क्षणाचा विसावा न घेता मोठ्या उत्साहाने तो पळत सुटला. असो, पुढे गोड झाले. त्याची परीक्षेची हौस पुरली आणि त्याच्या मनाची इच्छा पुरून बाबांनी त्याला आपल्या चरणी दृढपणे लीन करून घेतले. दळण्याच्या जात्याचा खुंट जसा सारखा हलवून घट्ट करतात तशीच गुरुच्या चरणांच्या निष्ठेची गोष्ट असते. साईबाबा तिला पण सारखी हलवून चांगली भक्कम करीत असत. कोणालाही कधीही असे सांगत नसत की ज्यामुळे त्यांच्या मनाच्या भावना हलणार नाही. हा तर बाबांबद्दलचा नेहमीचाच अनुभव होता. अशा तऱ्हेने ते आपल्या भक्तांची श्रद्धा पक्की करत असत. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊ लागता सुरुवातीला गोड वाटते, परंतु पुढे असे सराटे पसरतात की जिकडे तिकडे काटेच भेटतात. मग आपल्या श्रद्धेला तडा जातो आणि मनात सहज संशय येऊ लागतो आणि वाटू लागते की या आडवाटेला साईबाबा कशासाठी आणतात बरे. परंतु असे जेथे वाटू लागते तेथेच प्रयत्नपूर्वक श्रद्धा धरावी. ही संकटे म्हणजे प्रत्यक्ष आपली कसोटीच असते. या संकटामुळे श्रद्धा मनात पक्की रुजते. संकटांना तोंड देऊन अखंड साईंचे नामस्मरण करीत राहिले की सर्व संकटे नाश पावतील. नामाची अशी ही प्रचंड शक्ती आहे पहा. या संकटाचे हेच प्रयोजन असते आणि ती संकटे देखील साईच निर्माण करीत असतात.
कारण त्यामुळेच आपल्याकडून साईचे नामस्मरण घडते आणि संकटाचा नाशही तेव्हाच होतो. याच मुलाचे वडील, जे बाबांचे अतिप्रेमळ भक्त होते आणि स्वभावाने गंभीर, उदार व नीतिनियमाने वागणारे होते, त्यांचे अवयव निर्बल झाले होते. मुंबई शहरी असलेल्या ग्रॅहम नावाच्या प्रसिद्ध परदेशीय व्यापारी पेढीत त्यांनी एकनिष्ठेने व प्रामाणिकपणे नोकरी केली होती. पुढे वृद्धापकाळ आल्यावर त्यांच्या डोळ्यावर अंधारी येऊ लागली. इंद्रिये आपल्या कामासाठी असमर्थ झाली आणि स्वस्थ बसून आरामाची इच्छा करू लागली. काम करायला शक्ती उरली नाही, म्हणून प्रकृती सुधारण्यासाठी रघुनाथरावांनी रजा घेतली आणि स्वस्थपणे विश्रांती घेऊ लागली. पुढे ती सगळी रजा संपली आणि पूर्ण विश्रांती मिळाली नाही, म्हणून पुन्हा अर्ज लिहिला आणि आणखी प्रजेची प्रार्थना केली. परंतु त्या पेढीचे मुख्याधिकारी पूर्ण विचारी व दयाळू होते. आपला इमानी चाकर पाहून उदार मनाचे मालक त्याचा पुढील चरितार्थ चालवण्यासाठी प्रेमाने अर्धी भाकर देतात, अशी ही सरकारी पद्धत. उत्तम पेढ्या ही प्रसंगानुसार प्रामाणिक सेवकांनिमित्त उत्तेजनासाठी अवलंबितात. परंतु हा मालक ही भाकर मला देईल का? मी बेकार होऊन तर नाही पडणार? अशा काळजीत ते पडले. 150 माझा पगार, 500च्या पेन्शनीवर रोजचा पोट भरण्याचा भार पडेल, असे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. परंतु पुढे गंमत झाली. बाबांची आश्चर्यकारक करामत पहा आणि रघुनाथरावांच्या कुटुंबाला तिच्या कल्याणाची गोष्ट ते विचारतात ते कौतुक ऐका. अखेरचा हुकूम व्हायचा आधी 15 दिवसांचा मधला काळ असताना बाबांनी तिच्या स्वप्नात जाऊन तिचे मत विचारले. 100 रुपये द्यावेत अशी माझी इच्छा आहे. तुझ्या मनातल्या आशेला पुरतील ना? त्यावर बाई म्हणाली, हे काय विचारता? आम्हाला आपलाच विश्वास आहे. तिकडे अर्जावर ठराव झाला की रघुनाथराव इमानी नोकर आहेत. आज पावेतो त्यांनी केलेली सेवा पुष्कळ झाली, तरी त्यांना पगाराच्या अर्धी पेन्शन द्यावी. तोंडाने बाबा जरी 100 रुपये म्हणाले होते, तरी आणखी वर 10 रुपये दिले. असे हे दया करणारे साई समर्थ आहेत. भक्तांबद्दलचे प्रेम त्यांना आवरता येत नाही. आता आणखी एक सुंदर, मनोरंजक, भक्तांचे प्रेम वाढवणारी व श्रोत्यांना आनंद देणारी कथा ऐका. कॅप्टन हाटे नावाचे एक डॉक्टर बाबांचे मोठे श्रद्धाळू भक्त होते. बाबांनी त्यांना पहाटे स्वप्नात दर्शन दिले. ते हे सुंदर कथानक आहे. हाटे ग्वाल्हेर येथे राहत होते. तेथे त्यांनी बाबांना स्वप्नात पाहिले. बाबांचे प्रश्न विचारण्याचे कौशल्य आणि हाटे सुद्धा काय उत्तर देतात ते ऐका. बाबा म्हणाले, मला विसरलास काय? तर हाट्याने लगेच पाय धरून उत्तर दिले, मूल जरी आईला विसरले तरी तिच्याशिवाय त्याला जगण्याचे दुसरे काही साधन असते का? मग उठून हाटे घाईघाईने बागेत गेले. ताजी वालपापडी तोडली आणि शिधा साहित्याला रोकड्या दक्षिणेसह खास वेगळा प्रकार भक्तिपूर्वक तयार केला. अशी सिद्धता पूर्ण झालेले पाहून हाटे जो शिध्याचे सूप अर्पण करू लागले, तोच अचानक त्यांचे डोळे उघडले आणि आपल्याला स्वप्न पडले होते की हे त्यांना कळले. हाटांच्या मनात तात्काळ आले की हे सगळे पदार्थ मिळवून शिर्डीत जाऊन बाबांना प्रत्यक्ष अर्पण करावेत. परंतु ते ग्वाल्हेरला होते, म्हणून मुंबईला पत्र लिहून ही सर्व हकीकत सविस्तरपणे मित्रांना कळवली आणि त्यांना शिर्डीला जाण्याची विनंती केली. त्यांना आणखी कळवले, पोस्टाने पैसे येतील, योग्य शिधा घ्यावा, परंतु वालपापडीच्या सुंदर शेंगा कसे करून खास मिळवाव्यात. शिल्लक राहिलेले पैसे बरोबर न्यावेत आणि शिध्याबरोबर बाबांना द्यावेत. मग बाबांना पायांना वंदन करून प्रसाद मागावा आणि मला तो पाठवून द्यावा. पैसे आल्याबरोबर ते मित्र निघाले. शिर्डीला जाऊन सामान घेतले, पण पापडी वाचून अडली. इतक्यात एक टोपले आले. ते एका बाईच्या डोक्यावर होते. तिला बोलवून पाहिले तर पापडीच्या शेंगाच हाती लागल्या आणि सर्वांना आश्चर्य वाटले. मग त्यांनी ते सर्व सामान मशिदीत नेले आणि साई महाराजांना अर्पण केले. त्यांनी ते नानासाहेब निमोणकरांना दिले आणि निमोणकरांनी दुसऱ्या दिवशी शिजवून त्याचा नैवेद्य करून आणला. पुढे बाबा जेवणाला बसल्यावर वरण भात वगैरेला हात न लावता शेंगाच तेवढ्या त्यांनी उचलून घेतलेल्या पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. शेंगाच तेवढ्या घेतल्या, त्याच तोंडात टाकल्या. ही गोष्ट जेव्हा हाटांना कळली तेव्हा त्यांना फार आनंद झाला. आता पुढील कथेचा चमत्कार ऐका. साईंचे भक्तांचे लाड करणे सुखदायक असते. एकदा हाटांच्या मनात इच्छा उत्पन्न झाली की साईच्या हस्तस्पर्शाने पावन झालेला 1 रुपया घरात असावा आणि त्यांची ती इच्छा साईंनी पुरवली सुद्धा. मनाच्या वृत्ती कोट्यावधी असतात. त्यातील वाईट वृत्ती टाकून जी चांगली वृत्ती असेल ती धरावी. मग साईची हातोटी कशी असते ते पहा. तो पाठीशी उभाच असतो. अशा प्रकारची चांगली इच्छा उत्पन्न झाली की ती सफल होण्याला क्षणाचाही उशीर लागत नाही. त्यांचा एक मित्र लगेच साईबाबांच्या दर्शनाच्या उत्सुकतेने शिर्डीला निघाला. वृत्ती फार चांगली असावी. साई हौस कौतुकाने पुरवील. त्याचा
ज्याला सद्वर्तनाची आवड असते त्याचे लाड पुरवण्याची जबाबदारी साईकडे आहे. त्या मित्राला हाट्यानी अतिप्रेमाने 1 रुपया दिला आणि सांगितले की विसर पडू देऊ नका आणि बाबांच्या हाती ठेवा. मित्र जेव्हा शिर्डीला गेला तेव्हा त्याने तात्काळ बाबांचे दर्शन घेतले. चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि समोर बसला. दक्षिणेसाठी बाबांनी हात पुढे केल्यावर प्रथम आपली दक्षिणा दिली, जी बाबांनी लगेच खिशात घातली. नंतर त्याने हाट्यांचा रुपया काढला आणि तोही नमस्कार करून बाबांच्या हाताच्या तळव्यावर ठेवला आणि म्हणाला की ही दक्षिणा हाट्यांनी माझ्याबरोबर पाठवली आहे. साईबाबा सर्वांच्या हृदयात वास करून असतात. हाटे जरी ग्वाल्हेरला राहत होते तरी त्यांच्या मनातली इच्छा जाणून त्या रुपयाकडे ते लक्ष लावून पाहत राहिले. हृदयात प्रेम दाटून येऊन बाबांनी तो रुपया समोर धरला आणि त्याकडे टक लावून पाहू लागले. जमलेले लोकही बाबांकडे चकित होऊन पाहू लागले. उजव्या अंगठाने त्या रुपयाला वरच्यावर उडवून आपल्या हाताने तो झेलू लागले आणि असा थोडा वेळ खेळ करून तो रुपया त्यांनी परत केला. त्या मित्राला बाबा म्हणाले, हा ज्याचा त्याला द्या, बरोबर हा प्रसाद न्या. त्याला म्हणावे, आम्हाला तुझे काही नको, तू स्वस्थ आरामाने राहा. मग त्या मित्राने बाबांच्या पायी लोटांगण घातले, उदी प्रसाद आपल्या जागी ठेवला आणि बाबांची आज्ञा घेऊन ग्वाल्हेरी आपल्या घरी परतला. ग्वाल्हेरला आल्यावर डॉक्टरांना रुपया देऊन सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून हाट्यांचे हृदय प्रेमाने भरून आले आणि ते म्हणाले, मनात जशी इच्छा केली होती, जसा बेत केला होता, ते जाणून बाबांनी माझी मनीषा पुरवली. हे तर हाट्यांच्या मनाला वाटले. ही तर त्यांची स्वतःची कल्पना होती. संतांच्या योजना व त्यांचे उद्देश कोणाला कसे कळणार? हाट्यांचे वाटणे खरे म्हणावे तर दुसरा एक अनुभव पहा. तो तर याहूनही अगदी उलट आहे. ज्याचे मनोगत त्यालाच ठाऊक. एकाचा रुपया परत देतात तर दुसऱ्याचा खिशात घालतात. बाबांच्या मनात त्याचे कारण काय असावे हे कोणी सांगावे? त्यांची कारणे त्यांनाच ठाऊक. आपण फक्त मौज पाहावी आणि अशी संधी न गमविता त्याविषयीची कथा ऐकावी. एकदा बाबांचे अपार प्रेम असणाऱ्या वामन नार्वेकर नावाच्या भक्ताने एक सुंदर रुपया बाबांना भक्तिपूर्वक अर्पण करण्यासाठी आणला. त्याच्या एका बाजूला राम, लक्ष्मण व सीता कोरलेले होते व दुसऱ्या बाजूला हात जोडलेल्या मारुतीची सुंदर मूर्ती होती. तो अर्पण करण्यास त्याच्या मनात हेतू होता की त्याला बाबांचा हात लागल्यावर उदी प्रसादासह तो आपल्याला परत मिळावा, म्हणून त्याने तो बाबांच्या हातात ठेवला. कोणाच्या मनात काय मनोगत असेल ते सर्व बाबा जाणत असत. तरी तो रुपया हातात पडताच बाबांनी तो लगेच खिशात टाकला. माधवरावांनी वामनरावांच्या मनातील हेतू बाबांना सांगितला आणि तो रुपया परत करण्यासाठी खूप विनंती केली. परंतु बाबा वामनरावांच्या समोरच त्यांना म्हणाले, त्याला कसला तो द्यायचा, आपणच तो ठेवायचा. बाबा आणखी म्हणाले, जर तो 25 रुपये याची किंमत देईल तर त्याला मी हा बदली देईन. मग वामनरावांनी त्या एका रुपयासाठी घाईघाईने तेही ठिकठिकाहून गोळा करून 25 रुपये बाबांना दिले. पण बाबांनी तेही खिशात टाकले आणि म्हणाले, रुपयांचे मोठे ढीग लावले तरी या रुपयाबरोबर त्याची तुलना होणार नाही. त्यापुढे ते कमीच पडतील. श्यामा, हा तू घे, आपल्या संग्रही असू दे, देवाऱ्यामध्ये ठेवून दे आणि पूजा करीत जा. आता असे का करता हे विचारायची कोणाची हिंमत? साईबाबा योग्य व अयोग्य काय ते जाणतात आणि ते देण्यासाठी किंवा घेण्यासाठी ते समर्थ आहेत. असो, आता ही कथा संपवून श्रोत्यांच्या मनाला विश्रांती देऊया की ज्याच्यामुळे ऐकलेल्या या कथेचे मनन व निधिध्यासन करेल. कोणतीही केलेली किंवा ऐकलेली गोष्ट तिचा विचार केल्याशिवाय आत्मसात होत नसते आणि तिचा पुन्हा पुन्हा खोल विचार केला नाही तर ते श्रवण व्यर्थ आहे. हेमाडपंत साईंना शरण आले आहेत आणि सकल साधनांचे साधन असे जे बाबांचे चरण ते मस्तकी धरीत आहेत. आता यांच्या पुढील निरूपण पुढे होईल. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा स्वप्न कथा कथन नावाचा 29वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय